यांविरोधात ठाकरे बंधूंचा उमेदवार नसल्यानं किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मी नीलला विचारलं, तू उद्धव ठाकरेंना डोळा मारला होतास का? किरीट सोमय्या यांनी हे मिश्किलपणे वक्तव्य केले। मुलाला नीलला विचारलं की तू उद्धव काकांना डोळा तर नव्हता मारला ना। वास्तविकता अशी आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार सगळे एकमेकांना पहले आप में सगळे विसरले। उनके नीचे का कोण खालचा उमेदवार उभा राहायला तयार नाही आणि वरचे नेते स्वतःची इज्जत पणाला लावायला तयार नाही। उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार। महापालिका निवडणुकीत अबू आझमींनी मनमानी केली अशी टीका रईस शेख यांनी केली। निष्ठावंत सपा कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट दिली। सपा आमदार रईस शेख यांनी अबू आझमींवर हा गंभीर आरोप केलाय। अखिलेश यादव यांच्याकडे अबू आझमींची पत्राद्वारे तक्रार देखील करण्यात आली। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये अमित शहांची भेट घेतली। आमच्या बीडवर असंच लक्ष असू द्या अशी विनंती सोनवणेंनी केली। बीडमधील स्थानिक विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। बीडवरती असंच लक्ष असू द्या असं यावेळेला सोनवणेंनी अमित शहा यांना म्हटलेलं आहे। मी 20 वर्षापासून आमदार आहे, निवडणुका कशा लढवायच्या हे मला माहिती आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय। मला निवडणुकीचं तंत्र मंत्र जादूटोणा सुद्धा माहिती आहे असं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर शिरसाट यांच्याकडे जादूटोणा म्हणजे पैसा असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय। मला निवडणुकीचं तंत्र मंत्र जादूटोणा सुद्धा माहिती आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। यावरती अंबादास दानवे यांनी उत्तर दिले। आनंद घोडेकर आता तुमच्यापेक्षा जास्त निवडणूक लढवायचा अनुभव मला आहे। 10 वर्षाचा नगरसेवक होतो, आता 20 वर्ष आमदार आहे, म्हणून मला सगळं तंत्र मंत्र जंत्र सगळं माहिती, छाछूकर माहिती। हे कसे निवडून आणायचं ही माझी जबाबदारी, मी बरोबर बघा कशा मला त्याची चिंता नाही। जादू टोना त्यांच्याकडे एकच आहे एवढा, बाकी काही नाही। त्याच्यामुळं निवडणूक कशी जिंकायची नाकाला फेस आणला होता विधानसभेला आम्ही, आणि आताही फेस आणू। मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाक्याजवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। शस्त्रक्रियेनंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच नाशिकमध्ये उपस्थिती लावली। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले। कराडच्या शाही वक्फ कब्रस्तान आणि मुस्लिम समाजानं शिंदेच्या शिवसेनेचे नवनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांचा सत्कार केलाय। मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नागरिक सत्कार करण्यात आलाय। कराड नगर परिषदेत निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांचाही सत्कार यावेळेला करण्यात आलाय। मुलाच्या ग्रॅज्युटीच्या पैशांसाठी सासूनेच सुनेची हत्या केली। कल्याणमधील धक्कादायक घटना आहे। मृतदेह वाळधुनी पुलाखाली फेकण्यात आलाय। संशय टाळण्यासाठी सुनेला बेपत्ता दाखवले। पोलिसांनी सासू लताबाई गांगुर्डे आणि मित्राला बेड्या ठोकल्यात। सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हती, त्या कारणास्तव सासूचा राग होता, तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला, असं तपासात निष्पन्न झाल्याने